गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळ सकाळी ब्लॉगची सुरुवात केली. मी लागली स्वयंपाकाला आणि ऊन पण लागते आणि थंडी पण वाजते, त्यामुळे स्वेटर काय काढला नाही. आणि आंघोळ जरी केल्यासारखी वाटत नसेल तरी मी आंघोळ केलेली आहे. आता माझं थोबाडं तसं आहे, त्याला काही पर्याय नाही. तर चला सुद्धा तिकडे लागले मी स्वयंपाक करायला. सोनू आले तिकडनं, तर काय बनवलं हे दाखवते. इकडं बनवलंय कारलं, जे मला असंच आवडतं. यांना सुक्का आवडतं पण मला असंच आवडतं, त्यामुळे असं केलंय. चपातीसाठी तवा ठेवलाय, म्हणलं आधी ब्लॉगला सुरुवात करावी. इकडं भात बनवलाय, गरम गरम वापरायला बघा. आणि सर्दी झाली त्यामुळे हे औषध माझ्या सोबतच आहे. तर चला आता पटपट करून घेते. मला असंच पातळ रस्यातलं कारलं आवडतं. तसं बनवायला सगळ्या प्रकारचं येतं, पण आवडतं खायला हेच. कधी कधी ते पण आवडतं, पण आता मी पातळ भाजी काही बनवणार नाही. रात्रीचं आहे आणि हे, त्यामुळे ह्याच्यावरतीच भागवणार आहे. आणि बघू, आज कदाचित मी सोनूला घेऊन शाळेमध्ये जाणार आहे. पण माझा नवरा म्हणतोय नको जायला, पण जाणार आहे मी. वाद झाली, भांडणं झाली तरी चालते ती अशी, पण आमची सकाळ सकाळी झाली ती. जर ह्यांच्या घरातली शाणे असते तर आम्हाला असं दिवस नसतं आलं. जाऊ देत, ते असून पण नसलेच जा माहिती, त्यामुळे ते नसलेलीच बरी. आता सोडून दिलं आहे, माझं फक्त कामापुरतं वापर करून घेते ती, बाकी काही नाही. आणि आता मी पहिल्यासारखं वागायला सुरुवात करणार आहे. लय झालं गोड गोड बोलून, बघितलं बदलतेली, पण ह्यांच्या गुणात इतभर पण फरक नाही होणार किंवा सुधारणा नाही होणार. त्यामुळं विषय सोडून दिला आहे मी आता ह्यांचा. बस जाऊ देता, बोलायला तेवढं कमीच आहे. सकाळ सकाळी माझं डोकं फिरलेलं आहे ह्या गोष्टीवरनं. दादा आता 8:30 वाजले, त्या चपात्या करून घेते पटकन. तर आता निघाली मी सोनूला घेऊन शाळेत. आणि सरळ चप्पल घाल बाया. हां हाय, आज सोनूची बेण्या घातल्या नाही तर कारण उशीर झाला आहे. 10:30 वाजले. तिथं दप्तर नेऊन ठेवलं आहे तिचं बाहेर. आणि घरातला राडा तर आता काय मी माघारी येऊनच आवरणार आहे. तर असं चला पंखा बिंखा बंद करते. माघारी येस तोपर्यंत लाईट येते जाते. कुलूप कुठं आहे बघायला पाहिजे. तर आले आता घरी. तिथून काय शूट घेतलं नव्हतं. कुत्रं मलाच भुकायला लागले. आमचंच कुत्रं आम्हालाच भुकायला लागले. तर यांचा फोन चालू होता आणि फोन चालू असला आणि व्हिडिओ घेतला ना तर त्याचा आवाज येत नाही. तरी छोटंसं घेतलं आहे मी, ते पण इथं आल्यानंतर घेतलं आहे. जिथं मेन रस्ता नाही आहे, काही नाही आहे ना, तिथलं काय मी शूट घेतलं नव्हतं. हां, आणि ऊन लय लागतं आहे, प्रचंड ऊन लागतं आहे. आमचा डॉन सुटला आहे आणि मलाच बघतोय. मालकीनीला बघतोय. सोनूला टोपी घालून नेलं तर येताना माघारी आणली टोपी तिची. हाड आज साडी नेसली म्हणून ओळख नाही का. पहिल्यांदा पाणी पिते आणि कामाला लागते. भांडी घासते, कपडे मशीनला लावते आणि नंतर आणायला जावं लागेल 10 वाजता. तर आता पाणी वगैरे पिले आणि मला बसून जमणार नाही. फोन हलतोय, फोन पडायचा कदाचित, तर बसून जमणार नाही आहे मला. थोडा टायमिंग आहे आणि त्या टायमिंगमध्ये मला कामं माझी आवरायची येते. तर बघू शकता, धुयाचे कपडे वगैरे, भांडी घासली, सगळी जागेवर पडली ती. तर पटपट तुमची गप्पा मारत असेल, चुटकी जरी काम करते. आणि तुमच्या सगळ्याचे कमेंट येत होते ना, तिला शाळेत पाठवताना नवऱ्याच्या विरोधात जाऊन मी माझ्या मुलीला, म्हणजे माझ्या लेकराला शाळेत नेऊन सोडवले. मी सकाळधरनं मी काहीच बोलले नाही. आमचं त्या गोष्टीवरनं वाद चाललं की नको घालू. तरी पण मी तिचं आवरलं, तिला घेऊन गेले. अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर फोन केला की आम्ही निघालो म्हणून. ते आम्हाला म्हणत होते माघारीचा, पण आले मी. चला बोलत काम करते, म्हणजे तुमच्याशी माझा आवाज कनेक्ट होईल. धुवायचे कपडे भरपूर आहेत या. मशीनला लावणार आहे आता, जास्त टेन्शन घेणार नाही कपड्यांचं. आणि गावात जायचं आहे म्हणलं नक्कोच साडी घातलीच पाहिजे, नाहीतर माणसं नावं ठेवते ती, म्हणून साठी मी साडी घातल्या. पाणी घेऊन येते, मशीनमध्ये बसते, मशीन लावते
आणि मग बाकीची कामे करते. चला तुम्ही पण माझ्यासोबत. मला हा फोन पकडायला नाही, सॉरी मला ट्रायपॉड पकडायला नाही आहे. सवय लागली आपले जसं फोन पकडायची ना, ट्रायपॉडनं मला अवघडल्यासारखं वाटतं. कपडे पण काढून नेले नाही ते धुतलेले. पाणी पुरायचं नाही म्हणून दुसऱ्याचा ड्रम आणला होता, ते कधी पण घेऊन जातील म्हणूनसाठी मला हा ड्रम खाली करायचा आहे, म्हणूनसाठी ह्यातलं पाणी उपसते. घरी कोणीच नाही आहे. आणि मी सकाळी का तशी बोलत होती की अशी माणसं नसलेली बरी. या सगळ्या गोष्टींना सोनू जेव्हा शाळेत नाही येईल ना, तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेन मी ती जे काय आहे ते. थोडाफार अंदाज आलाच असं मी कोणाला बोलत होते कोणाला नाही आहे. जाऊ दे, तो आपण नंतर बोलूया. पहिल्यांदा मी मशीनला पाणी ओतून घेते आणि कपडे लावते. थोड्या वेळानं भेटू. झालं आहे माझं घर आवरून. सोनूची पुस्तकं होती ना जी पहिल्या शाळेची, ती काय सगळी इथं ठेवली ती, आणि वह्या वगैरे पेन पेन्सिल सगळं काय. आणि बेड आवरून झालं आहे, तिकडे बॅग भरून ठेवली कारण मी जाणार आहे. ते कुठं जाणार आहे ते नंतर सांगेन तुम्हाला. आणि मशीनला कपडे लावले. त्याचं टायमिंग झालं आहे आता. मशीन पाणी सोडून मला डबल पाणी वाचावं लागेल. घर आवरस्तोपर्यंत कपडे धुवून झालेत. आणि हा ढिगारा जे की सोनू हे गावाला गेलेली किंवा आम्ही त्या दिवशी मत करायला गेलेलो, ह्या सगळे कपड्याचा ढिगारा पडला आहे. धुवून ठेवला आहे, आता फक्त घड्या मारायच्या राहिल्यात. तर सोनूला घेऊन आल्यानंतर ना त्या घड्या मारणार आहे मी, तिला झोपवून वगैरे. तर असं काय आहे घर. आणि मी स्वेटर घातलं आहे, आता मला दाखवते 1 मिनटं. फक्त पुसून घ्यायचं राहिलं आहे. भांडी घासते, पुसून घेते. झालं आता. टायमिंग भरपूर झाला आहे, 12 वाजल्या त्या. तर आता मी भांडी घासते या, आणि स्वेटर घातलं आहे कारण ना ऊन जास्त लागतं या, आणि साडी घातल्यामुळं पाठीला जास्त ऊन लागतं, म्हणून तसं आता स्वेटर घालूनच चाललं आहे माझं. तसे तर माझी अर्धे भांडी घासून झाले. तर मी कॉलवर बोलत होते तेव्हाच माझी भांडी घासून झालेत, आणि थोडेसे राहिलेत. मला थोडंसं शूट घ्यायला पाहिजे. मला जेवण करायचं आहे, मी अजून जेवण केलं नाही सकाळपासून. का सोनूची वाट बघू, पण ती 2 वाजता येणार, तोपर्यंत मी चक्कर येईल मला, कारण मला अजून डबल तिला आणायला जायचं आहे ना. आणि खरं सांगू, सोनू नाही ना मला अजिबात करमत नाही. तिथं कसं होतं, आम्ही जेव्हा रेंटने राहत होतो तेव्हा खिडकीतून शाळा दिसायची, म्हणजे एवढ्या अंतरावर पण शाळा होती या. 24 तास ती माझ्या नजरेच्या समोर असायची, कारण शाळा लांब नव्हती ना, आणि मी रूम पण तशीच घेतली होती या, त्यामुळे काय वाटत नव्हतं तिचं. पण इथं शाळेत घालवलं ना, मला एक मनात कायम राहतं की अरे ती कशी असेल, नीट असेल ना तिथं माझ्या नजरेसमोर. कारण मी धुणं भांडी मला खिडकीतनं सगळं दिसायचं. ती आली ना बाहेर जेवायला वगैरे किंवा खेळायला तर ती मला दिसायची. पण इथं नाही ना, ती खूप लांब, मी खूप लांब. टीचरला फोन लावला ना, त्याच्याकडे फोन लागत नाही टीचरला, कारण नेटवर्क नाही आहे गावात, म्हणून थोडंसं नको वाटतं. नाही कधी मी तिला लांब केलं इतक्या. त्या दिवशी ती तिच्या आत्याच्या घरी गेली होती मला, तेव्हासुद्धा असं वाटत होतं कधीच यायची ती, कधी यायची ती. आणि आत्तासुद्धा तसंच वाटते, कारण त्या दिवशी सासूबाई तरी घरी होते, आज कोणीच नाही आहे, मी एकटीच घरी आहे. आणि आम्हाला कसं एकमेकीचा आधार असतो. ती माझ्या आधारावर राहते, मी तिच्या आधारावर राहते ना, माझा आधार तुटल्यासारखंच होतं. भले ती एवढंच असं ना गुडघाभर, पण तिचा आधार लय आहे मला कोणत्याही गोष्टीत. सोडून येताना तोंड तिनं छोटंसं केलं, कारण तिच्या ओळखीचं कोणी नव्हतं. जी तिच्या ओळखीची होती ना ती सगळे आता 1लीला 2रीला गेलेत ना, मग ती शाळा पुढाया, आता कोणी नव्हतं तिच्यासोबत. तिला यायला म्हणजे थांब पण म्हणू वाटत नव्हतं, आणि जा पण म्हणू वाटत नव्हतं. बघू आता कशी करते कशी नाही. आणि काळी भांडी घासायचं लय वैताग यायला लागला. कधी माझा नवरा गॅस भरून आणतोय काय माहिती मनानं, तो माझी वाट बघतोय. म्हणजे गॅस भरून आणायचं काही नाही आहे, आणायला आता असं गॅस भरून देत नाही आम्हाला, काही कार्ड नाही आहे त्यासाठी. थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणून आम्ही गॅस भरून आणत नाही आहे, म्हणजे भेटतच नाही आहे त्यासाठी. नाहीतर आणलं असतं. पण ह्यांना मी बोलते कोणाचं तरी ह्याच्यावरनं बुकिंग करा, पण जे ह्यांचे फ्रेंड आहेत ना त्यांच्याच KYC करायला सांगितले त्यांना,
तर कोणाचेच केवायचं नाही आहे, त्यामुळे गॅस बुकिंग करून भेटेना, ते सुद्धा चुलीवरतीच करतात. असा प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे आम्हाला पण चुलीवरतीच करावं लागतं, नाही तर आम्ही गॅस भरून आणला असता. पैशाचा वगैरे काय प्रॉब्लेम नाही आहे, फक्त हा प्रॉब्लेम आहे की भरून भेटत नाही गॅस. आणि मला गॅसचं कनेक्शन घ्यायचं आहे. मी एक मम्मीकडूनच टाकी आणली होती त्यामुळं गॅस माझी शेगडी मी घेतलेली, पण आता मला घ्यायचं आहे कनेक्शन. सिंगल टाकीचं घेणार आहे, कारण माझ्याकडे एक टाकी मला मम्मीने दिलेली आहे ना. 2 टाकी कशाला पाहिजेत आपल्याला, बस एकच टाकी. एका तासाचं मशीनला टायमिंग घेतलेलं झालं आहे. आता टायमिंग पण होत आला असं. पाणी वगैरे जावं लागलं, पाणी सोडलं नाही आहे कारण इकडं जातं ना झाडांना, त्यामुळे दिसतं लगेच पाणी आलं. मला ना आता मी भांडी घासते आणि आपलं क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवायचा आहे ना, त्यासाठी मी प्रश्न वहीवरती लिहून घेते. म्हणजे सोनं आल्यानंतर ना आज तो व्हिडिओ बनवून टाकेल मी आणि लगेच अपलोड करेन. कारण तुम्हाला असं फसवण्यात पण काय अर्थ नाही ना. तुमच्या बऱ्याच जणांचे भरपूर सारे प्रश्न आहेत आणि मी सारखं तुम्हाला म्हणायचं आज बनवते उद्या बनवते, हे मला बरोबर नाही वाटत. त्यामुळे बनवणार आहे मी आज. ती येस तोपर्यंत लिहून काढते आणि ती आल्यानंतर ना आंब्याखाली जाऊन ना ते व्हिडिओ बनवून टाकते. पण असं पण आज कोणी नाही आहे, तुम्हाला सगळ्या प्रश्नांचे उत्तर भेटतील. कालही कोणी नव्हतं, पण काल माझाही दिवस असंच गेला होता. मला कंटाळा आला होता काम करायला. कोंबड्या बघा बॅकग्राऊंडला कशी म्युझिक देतात. ओके चला घासते. तुम्ही बघताय माझ्याकडे मी कशी भांडी घासते आणि मग भेटते. भांडी वगैरे घासून झाली तरी अजून कपडे धुवून झाले नाही. जास्त नाही आहे, थोडीशीच आहे ती. तर अजून 7 मिनटं आहे आणि मी वाकळ वगैरे घेतली कारण मला जायचं आहे तिकडं आंब्याखाली, आपले क्वेश्चन लिहायचे आहेत. भांडी मांडली नाही ते नंतर न मांडेन, कारण एक एक काम आटपून घेते. जेवण वगैरे केलं नाही आहे मी, मला भूक लागली पण एकटीला जेवणाची काही खास अशी इच्छा नाही आहे. तिकडे गेलो ना स्वेटर काढते मी, कारण अजून मला कपडे वगैरे पण सुकाय टाकायचे येते. काय करू आता, टाकू का नको टाकू असं झालं, कारण ऑलरेडी ते सुकून निघलेली असते, ते आंबट ओले असते ती. तर टाकू का, भरपूर ऊन आहे आणि उन्हानं ना कलर जातो कपड्यांचा. असो काही असो, कसं तरी होतंय तर खरं. पोटात अन्न नाही आहे त्यामुळं, पण खाऊ वाटत नाही मला. कधी व्हायचं, 6 मिनटं आहे ते अजून. खाऊ का तेवढ्या 6 मिनटात, जेवढं होईल तेवढं, कारण थोडा टायमिंग राहिला तिला आणाय जायला. 1 वाजले ते 1. कोंबड्या ऐकलंय वैताग देतात. खड सारखं त्यांच्या मागं खोड करावं लागतं, आहे का. अरे तुम्ही पण वैताग द्या. खड कुणाच्या बापाला पेन त्या उकरून ठेवतात, दुसरं काही नाही. सगळे डबर पाडते ते, मग झाडांना पाणी जात नाही नीट. इकडं आल्यानं असं भारी वाटतं. जाऊयात चला, लय उदास वाटतंय मला एकटीला घरी. झाडून काढलं नाही, स्वयंपाक केलेला अजून मी, कारण जसा स्वयंपाक झाला आहे तसं सोनूला आंघोळ, तिचं आवरणं, बॅग झाडणं. बॅग धुतली नव्हती तर आता आल्यानंतर बॅग धुते तिची, म्हणजे ती उद्या घेऊन जाईल. तर थोडीशी घाण झाली होती, जास्त नाही, कारण धूळ येतेच घरात, त्यामुळं चालेल. थोडं राहिले टायमिंग. लय गरम होते, पंखा इतका जीव चालल्यावर चालतोय ना, लय गरम होते. हा बटन नाही आहे त्यामुळे लय गरम होते. कसलं वारं सुटलंय बघा, लय वारं सुटलंय. काय झालं अचानक काय माहिती. तर असं माझे कपडे सुकायला टाकून झाले. तर आज काही जास्त कपडे नव्हते आणि मी गेले नाही आहे तिकडे. मी म्हणले होते वावरात जाणार आहे मी, पण नाही गेले, कारण थोडा टायमिंग राहिला आणि किती जाऊ आणि किती येऊ. तर असं तर जेवण करून घेते मी, नाहीतर सोनूला आणाय जास्तोपर्यंत चक्कर येऊन पडून जायची. तर 1 चपातीच घेतली फक्त, कारण तिला घेऊन मी जेवणार आहे डबल. तर असं चले, या सगळेजण जेवायला खाते. आता मी पण थोडंसं पाणी वगैरे घेतलंय भरून.
2 फॅन लावलेत, पाठीमागे एक फॅन लावलाय, पण हवा छान येते बरं का. आता मी काढते स्वेटर आणि वरती एक लावलाय, त्याचा काही इतका येत नाही आहे. रात्रीचं त्याची हवा छान येते, एकदम मस्त घरभर पसरते. आणि ह्याची इतकी नाहीत, पण आता ह्याची जास्त येते. तर जाऊ दे, मी स्वेटर काढते कारण मला लय गरम झाले. तर या सगळेजण जेवायला जेवण घेते, सोनू आल्यानंतर अजून जेवते. आणि मी काय म्हटलं, तिकडं जा डबल या माघारी, ह्यातच माझं टायमिंग जाणार आहे. परत वाकळ उचलून आला, कारण कुत्री बसतील मग वाकळवरती. त्यामुळे म्हटलं की तिला घेऊन येते आणि मग सोबतच आम्ही जाऊ तिकडं बसायला, कारण तिला पण आवडतं तिकडं, तिला खेळायला भेटल. तर चला, टाईम थोडाच आहे, खाते आणि मग भेटते तुम्हाला. म्हणजे डायरेक्ट आता शूट घेते मी तिला आणाय जाताना. आणि असंच माझं थोडंफार धावपळ होणार आहे, समजून घ्या तुम्ही. तर एक गोष्ट ह्याच्यासाठी, म्हणजे सोनू शाळेला सुरुवात झाली ना, तशी एका गोष्टीची पण छान सुरुवात झाली, ती तुम्हाला मी लास्टला सांगेन काय होतं ते. तर चला. तर इथं मी सोनूला घ्यायला आले होते आणि आज चॉकलेट डे होता ना, त्यामुळे ते कार्यक्रम चालला होता काय. आणि मलाही तिथं बसवून घेतलं होतं. आणि सोनूचं बघा कसं चाललं आहे. तिला घेतलं, शाळेतला कार्यक्रम झाला आणि तिला घेऊन घरी निघालं होतं. आणि हा आहे रस्ता, बघून घ्या, कोणीही नसतं, फक्त जे व्यक्ती चालला आहे तो आणि रस्ता एवढंच असतं. आणि बाजूला फक्त झाडं. आणि पुढे तर तुम्हाला दाखवते, रस्त्याच्या साईडला किती जवळ स्मशानभूमी आहे. आणि माझा आवाज येत नव्हता कारण फोन चालू होता. माझी काळजी आहे यांना, माझ्या नवऱ्याला, त्यामुळे त्यांनी फोन चालूच ठेवलेला. घरी पोहोचच तोपर्यंत फोन चालू होता. मी बोललं कट करा, आता सोनू आहे माझ्यासोबत, आम्ही दोघं बोलत जाऊ. पण नाही, त्यांनी फोन नाही ठेवला. आणि हा बघा, इथं विहीर आहे. आणि सकाळी जाताना सोनू काहीतरी वाजलं म्हणून एका साईडला झाली, तर हे थोडासा पाय तिचा खाली गेला असता. ही विहीर आहे, तर असं काय आहे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो, थोडीशी भीती वाटते तिला सोडायला. आणि बारक्या पोरांचं लक्ष बघा तिकडेच असतं. जाताना तिला सांगितलं अजिबात तिकडे येताना बघायचं नाही, तरी पण ती घरी जाताना बघतच होती. तर असं चाललं होतं तिचं पळणं खेळणं, त्याला काही नाही, रस्ता चांगला असो नसो. तर हे बघा, इतक्या जवळ आहे. आणि हे बघा झाडं, म्हणजे ना काही सारखं खुसखुस खुसखुस वाजत असतं. एकटं असल्यानंतर ना भीती दाखवायसाठी का काय काय माहिती, पण 100% वाजतं म्हणूनच वाजतं. आणि किती जवळ आहे स्मशानभूमी बघा, इतकी भीती वाटते जाताना ना. आणि आपले लेकरं इतकी बेकार आहेत ना, बळणं तिकडं बघणार, विचारणार की हे काय आहे ते काय आहे. आणि आता सोनू मला तसंच करून होतं. बस ना खाली. तर आज चॉकलेट डे आहे ना, तर सोनूच्या मॅडमने चॉकलेट दिली. ती चाप कुठे लावला आहे, केस कुठे चालली ती, 1 मिनिट थांबा. तर आपण तिला विचारूया, कसं वाटलं तुला शाळेत, कसं वाटलं? भाडे ओळखलं का सगळ्यांना? तू सगळ्यांशी बोललीस का? होय ना. काय नाव आहे? मैत्री करते आणि मैत्रिणीची नाव माहित नसते, ती अशी पोरगी आहे. असू द्या, माझं तोंडाची वाट लागली, पूर्ण टॅन झालाय माझा चेहरा. हा, मला एक बोलायचं होतं की आज सोनू शाळेत गेल्याचा एक फायदा झाला, माझी कामं लवकर आवरलेत. कारण मला वाटायचं तिला घेऊन यायचं, नंतर कंटाळा यायचा करायचा, म्हणूनसाठी जेव्हा तिने पहिल्या स्टार्टिंगला सोडून आले, तुम्ही बघितलं तेव्हाच मी सगळी कामं करून घेतली ती. आणि आता मी निवांत रिलॅक्स आहे. आता मी झोपणार आहे, झोपणार नाही, क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ आहे ना, त्यासाठी प्रश्न काढलेले होते ना, ते वहीत लिहून घेणार आहे आणि मग शूट करणार आहे. बघू आता करेन किंवा उद्या करेन, पण मी करेन. त्यासाठी प्रश्न तर काढलं गरजेचं आहे, तर ते करणार आहे. तर असं चला, आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला नक्कीच सांगा. जास्त काय शूट घेणं झालं नाही आहे, गडबड अचानक ठरलं होतं मला हिला शाळा सोडायचं, म्हणूनसाठी जरा गडबड झाली. रोजचं नियोजन आता वेगळं असणार आहे, कारण आता रोज घालवणार आहे मी शाळेत. कारण तुम्ही मला शिव्या घालताय राव की पोरीला शाळेत लावा ना, घरचं कामं करायला लावते, म्हणूनसाठी मी तिला शाळेत घालवलं. कामाचं काही नाही आहे, कामं काय मला रोजचंच आहे, मला कामाचं काय वाटत नाही. तिची बॅग पण धुवायची आहे, ड्रेस काढून ठेवून. हा शाळेचा तिला एकच ड्रेस आहे. आम्ही तिचं त्या शाळेत ॲडमिशन आहे ना, अजून आम्ही दाखला वगैरे पण तिचा आणला नाही ना, तर त्या शाळेत तिचे 2 ड्रेस आहे, इथं बूट वगैरे ते सगळं आहे. पण आता ह्या शाळेला चालत नाही, तर ते कपडे तसेच पडले, ते नवीनच आहेत. एक ड्रेस तर नवीन आहे आणि दुसरा पण नवीनच आहे, जास्त दिवस नाही घातला तिने. चॉकलेट तुझे आहे म्हणते, माझ्याकडे 2 चॉकलेट आहेत म्हणते, वाटून वाटून खाऊया ना. इकडे बघू, मला वाटलं कानातलं पडलं का काय. ओके, चलो बाय बाय. उद्या भेटूया आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा, सुत राहा आणि आपल्या चॅनलला कनेक्ट राहा असंच.
आता थोडंसं तिला घेऊन झोपते, तिला झोपवते आणि मग क्वेश्चन काढते. कारण ब्लॉगला वेगळे क्वेश्चन आहेत आणि पोस्टला वेगळे क्वेश्चन आहेत. तर मला सगळे ब्लॉग चाळायचे आहेत आणि त्याच्या खालचे कमेंट उचलायचे आहेत, त्यामुळे थोडा टाईम लागणार आहे. आणि ह्यांचा फोन चालूच होता, जाताना पण चालू होता येस तोपर्यंत, ना आता डबल घेऊन येताना पण चालूच होता. त्यांना माझी भरपूर काळजी आहे. आणि तोंड धुतलंय ते तडकले, क्रीम वगैरे काय लावली नाही त्यामुळे. ओके चला बाय 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 कर. आता विचार त्यांना, आता छान वाटते का मी शाळेत जाते तर? आता छान आता मला छान वाटते शाळेत जाताना. तुम्हाला वाटतंय का छान मला शाळेत बघून? तुम्हाला वाटतंय का शाळेत बघून? छान छान ना. ओके चला बाय.